जाता तुम्ही बाय जाता तुम्ही कुठं लग्नाला मग मला तिथे साईडला तिथून नसतो गेलो मटण कुठलं ऑनलाईन सोडू कोणाच तर नाव हां त्याला बनव त्याला बनवते ताईला. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा आवरून वगैरे आम्ही निघालोय. एक लग्न आहे आम्हाला, माझ्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहे आणि ते लग्न म्हणजे नेमकं माहेरातच आहे माझ्या, त्यामुळे आम्ही चाललो आहे लग्नासाठी. लग्न उशिरा होतं त्यामुळे म्हटलं आता उशिरात जाऊ थोडंसं, आणि घरी बाळ पण आहे ना तर लवकर आवरत पण नाही. आता बरोबर टायमाला निघालो आम्ही, 12:30 वाजले होते आम्हाला जायला. पण तोपर्यंत पूर्ण लग्नाची म्हणजे नवरा नवरी स्टेजवर गेलेले होते. बरोबर लग्नाचं टायमिंग झालंय, 2:15 वाजलेले आहेत. आता लग्न लागणच. सन्माननीय सोसायटीचे चेअरमन संजय भगत यांना विनंती आपण स्वीकारायची. बानोलीतील सिद्धी बिगर तेलाच्या पुढे निघते का दोनच्या तेवढं काढा तुमच्या सगळ्यांचे आचार्याचा पाहिला घेतला. ओके, हात करा की जरा. मस्त वाटते जोडी. हा नवरी गेली असेल, नाही तर निघन निघू असं शॉर्टकट खाली बस की, खाली बस ना. मला हे करायचं काय बघा, माझी आई माझ्यापेक्षा गोरी. कोण? माझी आई. उठा. बाया जसे याला उभं राहिलेत सावधान मध्ये. व्हिडिओला आलेत व्हिडिओला. आणि बरं का अण्णा, लवकर बघ, लय दिवस घालू नको त्याला. माझ्या डोक्यात पोरं पाठवतो. लग्न वगैरे लागलं, त्यानंतर जेवण केलं, घरी गेलो आईकडं. तिथं थोडा वेळ बसलो, तिच्याशी बोललो. त्यानंतर आलो घरी यायला उशीरच झाला होता, परंतु आता दीदीला जायचं आहे. त्यासाठी आता ही दीदीच्या जाण्याची तयारी आहे. तिला मला खायला बनवून द्यायचं होतं. खरं खोबरं कुठून आणलेलंच होतं गावातून. आता हे सगळं मी त्या बारीक करून त्यामध्ये मिक्स करणार आहे. लाडू वगैरे काही बांधणार नाही मी, असंच फक्त त्या खायमध्ये मिक्स करून देणार आहे. हे सगळं जे तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं आहे सगळं. आता आपल्याला याचे लाडू पण येतात करता, परंतु मला खूपच उशीर झालेला होता आणि उरकणार पण नव्हतं. दीदीचं पण बरंच काही आवरायचं होतं, सगळे बॅग वगैरे पॅकिंग करायचं होतं. त्याच्यामुळं काय पूर्ण रेसिपी मला दाखवता आली नाही, परंतु जेवढे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे चांगले भाजून घेतले आणि सगळे मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये खायमध्ये काढून घेतले. आणि आता हा दिवस आहे दुसरा. आता आमचं पिल्लूच जायचं आहे. पहा मस्तपैकी त्याला पट्ट्या वगैरे मी सगळ्या घालून घेत आहे. आत्तापर्यंत मी काहीच नव्हतं घातलेलं, कारण त्या पट्ट्या कशा ना पायाला पण लागतात. पण म्हटलं आता जायचं आहे तर घालून घेऊ. नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा आज दुपारी 4 वाजता व्हिडिओला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच करायची होती, परंतु आज लय काम होतं त्याच्यामुळं काही सुरुवातच नाही केली. तर आज आहे शुक्रवार आणि आज झाली आहे आमच्या पिलूची जायची तयारी. तर पहा इथं सगळं आवरून घेतलं आहे, सगळं आवरलं आहे. बबलू बॅगा गाडीमध्ये ठेवतो आहे, पोळ्याची भुती वगैरे सगळं काही तयार करून घेतलं आहे मी, आणि सगळं तो गाडीत ठेवतो आहे. आता निघायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओला पहिली सुरुवात करूया आणि मग पिलूच्या मामा कशा बॅगा वाहतोय. हां ती पण नाही, तिथं एक राहिली, ती नाही आधी तेवढं ठेवून ये आणि मग ह्याने. हे आहे आमचं पिल्लू. बाबू, ए सोन्या, अय बाबू, पिवड्या, ए पिऊ. दीदी पण आवरून रेडी झाली आहे. तर पहा आता दीदीची सगळी काही तयारी झाली जाण्यासाठी.
तर ताईंनो, प्रत्येक आई स्वतःचं रूप आपल्या मुलींमध्ये बघत असते. अपूर्ण राहिलेले इच्छाकांक्षा तिच्यामार्फत पूर्ण करत असते. ज्या मोकळ्यापणाने स्वतः जगू शकली नाही, पण मुलीला स्वातंत्र्य, निडर आणि साहसी जगायला शिकवते. म्हणूनच तर आईच्या मनात सगळ्यात जवळ लेक असते. म्हणून तर एक तरी मुलगी आपल्याला हवीच, सावलीसारखी सोबत असणारी. आई आणि मुलीचं नातं कसं असतं ना, मुलगी म्हणजे आईची सावली, लाडात वाढलेली तिचीच बावली. आईसारखं व्हावं वाटतं प्रत्येकीला, आईचं मागणं सुख मिळावं लेकीला. मुलगी पिल्लू आई लक्ष ठेवणारी घार, दोघींना असतो एकमेकींचा आधार. कधी आंबट तर कधी अमृताची गोडी, जगण्याला चव देणारी मायलेकींची जोडी. आई आणि मुलगी यांसारख्या मैत्रिणी जगात कुणी असू शकत नाही असं मी तर म्हणेन. कारण जोपर्यंत मुलगी लहान असते तोपर्यंत ती बाहुली असते, आणि जेव्हा ती थोडी वयात यायला लागते तेव्हा ती आईची मैत्रीण बनून जाते. आणि खरं सांगू, माझ्या बाबतीत तर असंच झालं आहे. मला बहीण पण नाही, आणि ती बहिणीची उणीव माझ्या मुलीने भरून काढली. बहीण, मैत्रीण, माझं सगळं काही मुलगी झाली. आम्ही दोघी एकमेकींना प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. कोणतीच अशी गोष्ट नाही की आम्ही ते एकमेकींना सांगितल्याशिवाय राहतो. माझं जे काय असेल सगळं मी तिला सांगते, आणि तिला जे काय वाटत ते सगळं ती मला सांगते. अशा दोघी आम्ही मायलेकी जरी असलो तरी खास मैत्रिणी आहोत. आणि आज माझीच मैत्रीण चालली सासरी तिच्या बाळाला घेऊन. मन खूप भरून येत होतं, परंतु मन असं घट्ट केलं होतं, कारण सासरी एक दिवस जावंच लागणार असतं. आणि तिला आनंदाने वाटं लावण्याचा माझा विचार होता. त्यामुळे मी अक्षरशः एक थेंबही डोळ्यात पाणी न काढता तिला वाटं लावण्याचा प्रयत्न करत होते. डोळ्यात आलेले अश्रू मी मागे लपवीत होते आणि तोंडावर हसू दाखवत होते. पण मन खूप जड झालेलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ जाणार होतं. बाळ तिच्या घरी जाणार होतं, पण जवळजवळ 3-3.25 महिने ते आमच्याकडं राहिल्यामुळं इतका लळा लागलेला होता ना, तर मनाला कसं आवरू हेच काही समजत नव्हतं. पण बाळाला दीदीकडं देईपर्यंत मी अगदी मन घट्ट केलं, अजिबात डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. परंतु जशी गाडी पुढं गेली तशी माझंच मला स्वतःला थांबवता आलं नाही. एकट्याला घरी ठेवायचं ना. आणि कसं असतं ना, आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली की आपलं मन पण जरा हलकं होतं. त्या अश्रूंना मी ती गेल्यानंतर वाट मोकळी करून दिली, आणि त्यानंतर आम्ही पण निघालो मागून. आम्हाला पण जायचं होतं, यांना दवाखान्यात जायचं होतं, त्यामुळे ते पण लवकर आलेले होते. म्हणजे दीदीला पण वाट लावता येईल आणि दवाखाना पण आपला होईल. तर इथं आलो दवाखान्यामध्ये. तर आमचं झालं दवाखान्यातलं काम उरकलं. आम्हाला वाटलं उशीर होईल, पण लवकरच उरकलं. आता चाललो आहे आम्ही दीदीकडं, कारण दीदी आज आली आहे. आम्ही आलो होतो, आमचं काम होतं दवाखान्याचं त्यासाठी. तर आता दीदीकडं जातो, बघूया ते दीदीचं आता तिच्या घरी मस्त असं स्वागत करणार आहेत. तर चला, ते पण तुमच्याशी थोडंफार शेअर करते. चला. पलीकडचा हा तो वाला पाय जो मोकळा आहे तो दादा तो मोकळा वाला पाय पलीकडचा तू खाली सोडून तिला. हा मग थोडंसं आतमध्ये ओके, तिचं पाय लावा बरं थोडंसं. बस बस. हां, लावा खालीच मार, खालीच नजर द्या. ओके, चल. बुडवा पाय दोन्ही पण ठेवण्यासारखी कर फक्त. पाय समोर जा, थोडं पलीकडे पाय का दादा समोर ना. नंतर लावा कुंकू. चालेल.
समोर पहा पाय खांद्यावर टाका त्यांच्या खांद्यावर टाका हो. या इथं या समोर चालू जा तुमचं चालू होतं पाय पाड आता नका वाजू मग काय काय ते यांच्याकडून घ्यावं लागेल आपल्याला मला काय माहिती इथं ठेव खाली इथं ठेव हा आता द्यायचं पाय तसे आता तेवढीच आहे ना कोणी सोडायची काय होतं नाही का सोडा काय कोणी सोडायचं फक्त नाव घ्यायचं हा ते ना पॅक बसली का काय कात्री असली का नाही पॅक बसली आम्हाला 10 बारकी होती ना बाकी कापून का बारकी कापून ना इथे बाहेर चुपशला सुट्टन पण याला हे गोंडे आहेत ना ते गोंडे pack होतात बसतात ना करून आणली मग किती ते पहिली पाठी असती सगळ्यांनी वास हा. ही आता शेवट आता कशाची पाठी का बरं येताना करून घेऊन येत जा ना आम्हाला पोळ्या ना हा कोणतं गाव आहे तुमचं कोळगाव मी गप्पा मारती आता गप्पा. पाहती बघती किती आवाज येत होता नाही, तिला आहे ना मग खी झालं गरम झालं गरम हा, झालं तिला काय सुसाना बरं नाही ना. आता झालं नवीन बस 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 इकडे कर. सगळं गाडीत आहे. थांबा आता गाडी तिकडं आणू सरळ इथं पेपर आहे करूयात ना मग अजून नाही नेणार इथलं कोणी एकच द्या एकच द्या आणि हे दोघं तर नाहीत खात पुरणपोळी तोंडात ना ते सॉक्स घाल सॉक्स मांडा सॉक्स नाही ना जमत. हा. लहान लेकरांचं ते तोंडातच नाही राहत. मी अजून पण झोपता नाही घालते ये थोडी दारात पुढं काय नाही होत हा मान धर बर का मान धर मागून नाही तर ती फिरती मान करायला मानधारा फक्त गळ्यात अजून 1-2 महिने मग झालं महिने नाव काय भारी ठेवलं टाकले हो वर बघा ना आलो दिदीला सोडून आलो आलं आता कर म्हण का कर मग कर म्हण का मग आता नाही करा नाही ना दिले होता तवर माझी होती मजा होती तर काय आलो दीदीला सोडून आम्ही घरी आता जेवण करायचंय तर चला आता काय आम्हाला करमणार नाही आहे 2-3 दिवस पाहूया
तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.